ट्रॅक्टर आणि ट्रॉली घेऊनच मराठा मोर्चा मुंबईमध्ये धडकणार आणि मुंबईत आल्यावर आंदोलक हे ट्रॉलीमध्येच राहणार अशा पद्धतीचं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे। इतक्या मोठ्या संख्येनं मुंबईमध्ये येणाऱ्या मराठा बांधवांना राहण्यासाठी जागा अपुरी पडू शकते आणि सोबतच गावागावांमधून खाण्यापिण्याचं साहित्य घेऊन या आंदोलकांना मुंबईच्या दिशेने यावं लागणार आहे आणि त्यामुळे ट्रॅक्टर ट्रॉली घेऊन हे सगळे आंदोलक मुंबईमध्ये येणार असल्याचं जरांगे पाटील यांनी सांगितलंय। इतके लोक देणार पण इतके कोण? इतक्यांना कुठे जागा आहे? करोडोत लोक आहेत। मग तुम्ही जर आमचे ट्रॅक्टर अडविणार, त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार किंवा मग गाड्या अडविणार आणि त्या ट्रॅक्टरवाल्याला जप्ती म्हणणार, तुम्ही आडवावर कसं काय अडवितात बघतो मी। एक काय ट्रॅक्टरवाल्यांनी घाबरण्याचं कारण नाही, कारण ते आपल्या संरक्षणासाठी, दैनंदिन जीवनाची गरजा भागवण्यासाठी, आपलं पोट भरण्याच्या साधनं त्याच्यात आहेत, अन्न धान्य सगळं। आणि तुम्ही ते ट्रॅक्टर अडवणार कसं काय? अडवता तुम्ही? कोण जप्त करतं बघूया। कोण? सगळ्या मराठा बांधवांना विनंती, कोणी घाबरण्याचं काही कारण नाही। आपण काय त्याच्यात दगड घेऊन नाही चाललो, आपण त्याच्यात अन्नधान्य घेऊन चाललो। सगळ्या समाजाचं आपल्या सगळ्यांना आवश्यक लागतं त्या वस्तू घेऊन चाललो। काय घाबरण्याचं कारण आहे? कोणाचं जप्त होणार नाही, काय होणार नाही, काय काळजी करू नका। जर अडवलेच आणि असा काही प्रयोग केला तर देवेंद्र फडणवीस साहेब, गृहमंत्री साहेबांच्या दारातच सगळेजण जाऊन बसू, सगळेचे सगळे, नागपूरच्या बी त्यांच्या घरी आणि मुंबईच्या बी घरी। देवेंद्र फडणवीस साहेबाच्या दारात बसायचं, उठायचंच नाही। मग करोडोच्या संख्येने त्यांच्या दारात जाऊन बसायचं। आडवा तुम्ही कसे गुन्हे दाखल करताय बघूया। कोणाला काही घाबरण्याची गरज नाही, तयारीला लागा। तर आंतरवाली सराटीमधून हा मोर्चा मुंबईमध्ये धडकणार आहे, याचा मार्ग नेमका काय असेल जाणून घेऊयात। 20 जानेवारीला सकाळी 9 वाजता या मोर्चाला सुरुवात होईल। जालन्याच्या आंतरवाली सराटीमधून पहिल्यांदा बीडमध्ये प्रवेश होणार आहे। तर बीडमधल्या गेवराई, पडळ, शिंगे मार्गे अहमदनगर, पुढे अहमदनगरमधून शिरूर, शिक्रापूर, रांजणगाव मार्गे मुंबई पुणे हायवेला हा मोर्चा येईल। पुढे लोणावळ्यावरून पनवेल, वाशी, चेंबूर मार्गे मुंबईमध्ये हे सगळे मराठा बांधव आणि हे आंदोलक दाखल होतील। तर मुंबईमध्ये दाखल झाल्याच्या नंतर हा मोर्चा आझाद मैदानामध्ये धडकणार आहे। आणि या सगळ्याविषयी बोलूयात। बीडमधील मराठा आंदोलक गंगाधर काळकुटे पाटील आपल्या सोबत आहेत। गंगाधरजी, खरं तर 2 महत्त्वाच्या गोष्टी घडताना दिसणार आहेत। एकीकडे सगळे मराठा बांधव, मराठा आंदोलक हे काही ट्रॅक्टर घेऊन सुद्धा मुंबईमध्ये धडकतील, तर दुसरीकडे देशामधले शेतकरी सुद्धा एकवटणार असल्याचं कळतंय। तुमचं नेमकं काय नियोजन असणार आहे मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर? मराठा समाजाचे सर्व लोक वेगवेगळ्या मिळेल त्या वाहनाने मुंबईकडे निघणार आहेत। त्या ट्रॅक्टर प्रामुख्याने आहेत। ट्रॅक्टर हा ग्रामीण भागातलं एक मुख्य वाहन आहे आणि त्याच्यामध्ये ट्रॉली आणि ट्रॅक्टरमध्ये मोठं सामान, मग जेवणाचं साहित्य असेल किंवा राहण्याचं जे काही राहुट्या वगैरे काही करता येतील का, थंडीचं वातावरण असल्यामुळे रस्त्यानं येता जाताना काय काय साहित्य लागतं ते सगळं साहित्य ट्रॅक्टरमध्ये बसतं, म्हणून प्राधान्य आमचं ट्रॅक्टरला असेल। परंतु त्याचबरोबर टेम्पो आहेत, ट्रेलर आहेत किंवा बाकी खाजगी गाड्या आहेत, या सगळ्या गाड्यांना लोक आपापलं साहित्य त्यात घेऊन येणार आहेत। आणि मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील जी हे आंतरवालीपासून 20 तारखेला चालत पायी निघणार आहेत। त्यांच्याच सोबत आम्ही सगळेजण, बीड असेल किंवा मराठवाडा असेल किंवा महाराष्ट्रातले सर्व समाज बांधव पायी चालत आम्ही मुंबईच्या दिशेने निघणार आहोत। आणि ट्रॅक्टरच्या बाबतीत कुणीही गैरसमज करू नये, कारण ट्रॅक्टर हे सर्व सोयी सुविधा पुरवण्यासाठी आम्हाला उपयुक्त असल्यामुळे आम्ही ट्रॅक्टर सुद्धा आणणार आहोत आणि त्याच्याबद्दलचा गैरसमज कुणाचाही नसावा। अगदी गंगाधरजी, ज्या पद्धतीने मनोज जरांगेंनी हा सगळ्या दौऱ्याचं नियोजन आणि नेमकं काय असणार आहे, काय काय सामान घेऊन यायचंय याच्या सूचना तुम्हा सगळ्यांना दिलेल्या आहेत, काय काय नेमकी शिदोरी असणार आहे तुमच्या सोबत या ट्रॅक्टर मधून तुम्ही घेऊन येणार आहात? मनोज दादांनी कालच प्रेसमध्ये सांगितलेलं आहे, मार्ग आपल्याला सांगितलेला आहे आणि मार्गाबरोबरच त्यांनी सोबत जे दैनंदिन गरजा आहेत आपल्या, पाणी असेल, जेवणाचं साहित्य असेल किंवा जे दैनंदिन थंडीपासून संरक्षण करण्याचं अन्न, वस्त्र, निवारा या प्रमुख ज्या गरजा असतील त्या गरजा भागवणारं साहित्य आम्ही त्या सोबत घेऊन जात आहोत। त्याचबरोबर आमचे कुणी मेडिकलच्या काही टीम असतील
किंवा आरोग्याच्या संबंधित जे कुणी तज्ज्ञ असतील ते पण असतील, वेगवेगळे स्वयंसेवक महाराष्ट्रातून येणार आहेत, मग स्वयंपाक करणारे कुक आहेत आणि वेगवेगळ्या अजून ज्या ज्या रस्त्यात आणि आझाद मैदानावर ज्या पद्धतीनं नियोजन करायला पाहिजे, मंडप असेल, तिथलं स्टेज असेल किंवा तिथं बसण्याची व्यवस्था असेल, हे सगळं साहित्य आम्ही सोबत घेऊन जाणार आहोत आणि प्रामुख्यानं पाणी आणि मुंबईच्या लोकांकडनं टॉयलेटची व्यवस्था आम्हाला अपेक्षित आहे. बरं गंगाधरजी, एकीकडे इतक्या मोठ्या संख्येने खरं तर मराठा बांधव मुंबईत येतील, मात्र जर ट्रॅक्टर आणि इतर ज्या गाड्या आहेत त्या मुंबईत आल्याच्या नंतर त्याच्यासाठीच्या परवानगीचा मुद्दा सुद्धा आहे, त्याबद्दल काही माहिती मिळालेली आहे का? आज मनोज दादांनी एक टीम मुंबईला पाठवलेली आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही आता एक टीम आलेली आहे. आज सगळ्या ग्राउंडची पाहणी असेल किंवा कुठं कुठं राहता येईल, परवानग्या कुठल्या कुठल्या लागतील, हे सगळी चाचपणी मुंबईचे सकल मराठा समाज आणि मनोज दादांनी दिलेल्या टीमचा सकल मराठा समाज आणि सगळे समाज बांधव त्याची पाहणी करतायत. नेमक्या कोणकोणत्या परवानग्या लागतात त्या सर्व रितसर परवानग्या घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि नक्की त्या परवानग्या आम्हाला मिळतील. मग BMCची परवानगी असेल, पोलीस आयुक्तांची परवानगी असेल किंवा अन्य कुठल्या कुठल्या परवानग्या आहेत त्या परवानग्या आम्ही घेऊनच रितसर मुंबईमध्ये दाखल होणार आहोत आणि सरकार आणि प्रशासनाला आमची विनंती आहे की आम्हाला सर्व परवानग्या दिल्या जावात. सन्माननीय मनोजदादा जरांगे पाटीलजी हे लोकशाही मार्गाने महात्मा गांधीजींनी सुचवलेल्या मार्गाने आमरण उपोषण करणार आहेत. त्यामुळे कोणताही धोका आमच्या या आंदोलनापासून सरकारला किंवा प्रशासनाला किंवा अन्य कुणाला होणार नाही. त्यामुळे निश्चितपणे या आंदोलनाला सर्व प्रशासनानं सहकार्य करावं, शासनाने सहकार्य करावं आणि मनोजदादांनी संकल्प केलेला आहे की मुंबईत आम्ही येणार आहोत आणि मुंबईतनं मराठा समाजाचं आरक्षण आम्ही घेऊन जाणार आहोत. बरं, अगदी धन्यवाद गंगाधरजी, तुम्ही सविस्तरपणे बातचीत केली यासाठी. तर मोर्चाला येताना नेमकं काय काय नियोजन करायचं आहे याविषयी सुद्धा काही सूचना देण्यात आलेल्या आहेत, बघूयात. स्वतःच्या वाहनांनी मुंबईत या असं जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे. यामध्ये ट्रॅक्टरचा सुद्धा समावेश असणार आहे. अन्न राहण्यासाठी आवश्यक असणारं साहित्य सुद्धा सोबत आणा. यासोबतच 50 किलो पीठ, डाळ, जेवणाच्या प्लेट्स या सगळ्या सोबत ठेवायला त्यांनी सांगितलंय. पिण्याचं पाणी, याचं साहित्य, अंघोळीचं साहित्य हे सगळं सोबत आणावं लागणार आहे. यासोबतच 5-6 दिवसांचा हा सगळा कालखंड असेल, त्यामुळे अंथरूण पांघरूण याची सुद्धा व्यवस्था त्यांना करावी लागेल. आवश्यक तितके कपडे सुद्धा सोबत आणावे लागतील. तर आणखी एक महत्त्वाची सूचना त्यांनी केली आहे ती म्हणजे मोर्चासाठी स्वयंसेवक व्हा. मोर्चामध्ये कुणालाही घुसू देऊ नका, शिरू देऊ नका असं त्यांनी म्हटलंय. मोर्चासाठी कुणाकडूनही पैसे घेऊ नका किंवा मागूही नका असं त्यांनी म्हटलंय. तर सर्वसामान्यांच्या वर्गणीमधून मोर्चाचा खर्च भागवणार असंही त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे ही महत्त्वाची बातमी आपण बघतोय. महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं वादळ आपल्याला बघायला मिळेल आणि मोठी रॅली यावेळेला पार पडणार आहे. जालन्यामधल्या आंतरवाली सराटीमधून हे सगळे मराठा बांधव मुंबईमध्ये येतील, त्यावेळेला ट्रॅक्टर यांचा सहभाग त्याच्यामध्ये असणार आहे. तर दुसरीकडे देशभरामधल्या 20 राज्यांमध्ये आणि जवळपास 500 जिल्ह्यांमध्ये सगळे शेतकरी एकवटणार आहेत आणि त्यांची रॅली निघणार आहे. आणि या सगळ्याविषयी बोलूयात. मराठा आंदोलक जे आहेत, ही चळवळ ज्यांनी उभी केलेली आहे, आंदोलन ज्यांनी उभं केलं आहे, ते मनोज जरांगे पाटील आपल्या सोबत आहेत. मनोजजी, खरं तर मोठ्या संख्येने मराठा बांधव येतील, ट्रॅक्टर सुद्धा या सगळ्यामध्ये घेऊन येणार आहेत सगळे बांधव. दुसरीकडे महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिल्लीमध्ये जे शेतकरी आहेत, दिल्ली आणि इतर देशामधल्या 20 राज्यांमधले शेतकरी सुद्धा ट्रॅक्टर रॅली काढणार आहेत 26 जानेवारीला. काय म्हणाल एकंदरीत या सगळ्याबद्दल? आम्ही मराठा आरक्षणासाठी मुंबईला 20 जानेवारी पासून निघतोय. आमच्या दिशा आणि आमचं ध्येय ठरलेलं. आमची दिशा आहे 20 जानेवारीला मुंबईकडं निघायचं. प्रचंड संख्येनं, करोडोच्या संख्येनं मराठा मुंबईकडे निघणार. तर लोकांच्या हिशोबानं चालावं लागणार आहे. ते लोक त्यांचे पाय सुटले, हात सुटले, रात्रंदिवस प्रवास जर केला तर लोकांना काही त्रास नाही झाला पाहिजे. नसता रस्त्यानं लोक चालत ऍडमिट करायचे हॉस्पिटलला नेऊन, असं व्हायला नको. सगळे काळजी घेऊन सगळा विचारपूर्वक करून चालवत लागणार आहे. त्यामुळं आम्ही जातोय मुंबईकडे 20 तारखेला. आमची दिशा ठरली ना, ध्येय. आता किती दिवसात पोहोचतो हा आमच्यासाठी, मराठ्यांसाठी विषय नाही. आमच्यासाठी विषय मराठ्यांना आरक्षण मिळवूनच द्यायचं. म्हणजे आता दिशा ठरली, मुंबईला जायचं आणि ध्येय ठरलंय.
येताना आरक्षण घ्यावे. अगदी मनोजजी, अगदी काही क्षणांपूर्वी ज्या वेळेला तुम्ही बातचीत करत होता तेव्हा तुम्ही या ट्रॅक्टरच्या परवानगीचा मुद्दा सुद्धा उपस्थित केलेला होता. त्या संबंधी काही बोलणं झालेलं आहे का प्रशासनासोबत? हॅलो, मनोजजी, ट्रॅक्टर इतक्या मोठ्या संख्येने जर मुंबईत येतील तर काही वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, पार्किंगच्या सुविधेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या सगळ्याबद्दल प्रशासनासोबत काही बोलणं झालेलं आहे का? तर मनोज जरांगे यांच्यासोबत पुन्हा एकदा जोडलं जाण्याचा प्रयत्न करूयात. मात्र ट्रॅक्टर आणि ट्रॉली घेऊन येण्याच्या संदर्भात त्यांनी एक महत्त्वाचं विधान केलेलं होतं. कुणीही जर ट्रॅक्टर आणि आमच्या गाड्या अडवण्याचा प्रयत्न केला तर देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर आंदोलन करू असंही त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या संख्येने मुंबईमध्ये मराठा बांधव येणार आहेत. त्यामुळे इतक्या सगळ्या मराठा बांधवांच्या नियोजनासाठी, त्यांच्या सगळ्या सामानाच्या सुविधेसाठी ट्रॅक्टर आणि ट्रॉली घेऊन हे सगळे मराठा बांधव गावागावांमधून मुंबईमध्ये धडकणार असल्याचं दिसतंय. तर आंतरवाली सराटीमधून हा एकूणच मोर्चा हा मुंबईच्या दिशेने निघेल. तर राज्य आणि देशासाठी सुद्धा महत्त्वाची बातमी आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा मुंबईमध्ये येणार आहे. तर दुसरीकडे देशभरामध्ये शेतकरी जे आहेत ते सुद्धा ट्रॅक्टर रॅली काढणार आहेत. तर शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली नेमकी कशासाठी पार पडणार आहे ते आपण बघूयात. 26 जानेवारीला 20 राज्यांमध्ये शेतकऱ्यांची ही ट्रॅक्टर रॅली असणार आहे. 20 राज्यातील 500 जिल्ह्यामध्ये ट्रॅक्टर रॅलीचं नियोजन करण्यात आलंय. संयुक्त किसान मोर्चाच्या वतीनं ट्रॅक्टर रॅलीची हाक दिली गेली आहे. केंद्र सरकारच्या कृषी नीतीच्या विरोधामध्ये शेतकऱ्यांचा हा मोर्चा असेल, हा एल्गार असेल. तर संविधानाचा प्रश्न आहे, लोकशाही वाचवणं हा मुद्दा आहे. या सगळ्याच्या मुद्दे घेऊन, हे सगळे प्रश्न घेऊन ही ट्रॅक्टर रॅली निघणार असल्याचा दावा आयोजकांनी केलेला आहे. तर याविषयी बोलूयात. शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. शिवाजी, एकीकडे कुणबींमधून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा सगळे जे आंदोलक आहेत ते आपल्या ट्रॅक्टर आणि ट्रॉली घेऊन मुंबईमध्ये येणार आहेत. दुसरीकडे देशामधले शेतकरी सुद्धा आक्रमक होताना दिसतील. ट्रॅक्टर रॅली निघणार आहे 20 राज्यांमधून. यामिनी, आपण जर दोन्हीही समाजाच्या मागण्या पाहिल्या तर ती एकच आहे, ती म्हणजे शेतीमालाला भाव आणि त्याच्यानंतर आरक्षणाचा उपस्थित झालेला प्रश्न. मराठा समाज हा महाराष्ट्रातील शेती करणारा वर्ग आहे. त्याचबरोबर ह्या इतर राज्यामधून, खास करून पंजाब आणि हरियाणाचे जे शेतकरी संयुक्त किसान मोर्चाच्या माध्यमातून आंदोलन करत होते, त्यांची देखील जात जी होती ती जाट समाजातून येत होती. आणि जाट समाज हा शेती करणारा समाज आहे. या दोन्ही समाजाचं सातत्याने ज्या पद्धतीने शेतमालाला भाव नाहीये आणि शेतीचं ज्या पद्धतीने विभाजन झालेलं आहे ते पाहता हा समाजाच्या मागास प्रवर्गामध्ये त्यांना समाविष्ट करावं अशी त्यांची मागणी सातत्याने समोर येताना पाहायला मिळते. तर या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा त्यांचा मुद्दा सातत्याने आपण जर बुडाशी जाण्याचा प्रयत्न केला, मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला तर एक प्रश्न येतो, तो म्हणजे शेतीचा. आणि शेती मालाला भाव नाही म्हणून हे लोक रस्त्यावरती उतरताना पाहायला मिळत आहेत. जर प्रत्येक इथून मागच्या निवडणुका आपण जर पाहिल्या काही दशकापूर्वीच्या, तर निवडणुका आल्यानंतर शेतीमालाचे भाव मिळायचे. कांदा प्रश्न पेटलेला असताना कांद्याचा शरद पवार जेव्हा कृषी मंत्री तेव्हा निर्यात बंद झाली नव्हती, किंवा साखरेला कारखानदारांमध्ये भाव मिळायचा. पण आता अलीकडच्या काळामध्ये हे उलट झालेलं आहे. साखरेवरती निर्यात बंदी येते, सोयाबीनला भाव मिळत नाही. कारण याची मुळं जी आहे ती शेती आहे. त्यामुळे ह्या गोष्टी घडताना पाहायला मिळत आहेत. अगदी शिवाजी, काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवते. तुम्ही जे मुद्दे सांगता आहात तेच मुद्दे घेऊन मला जरांगे पाटील यांच्याकडे जायचंय. मनोजजी, देशभरामधल्या 20 राज्यांमध्ये खरं तर सगळे शेतकरी एल्गार करताना दिसणार आहेत. दुसरीकडे ज्या कुणबी मराठ्यांच्या आंदोलनाबद्दल तुम्ही हा सगळा लढा उभारता आहात त्यांच्या सुद्धा मागण्या काहीशा सारख्याच आहेत. शेतकऱ्यांचा हा महत्त्वाचा मुद्दा आहे. या दोन्ही मोर्चांमध्ये, दोन्ही रॅल्यांमध्ये काही साधर्म्य जाणवतंय का तुम्हाला? आरक्षणाचा विषय, या आरक्षणाच्या विषयासाठी दशकापासून मराठा समाज, परंतु देशातला हा शेतकरी या देशाला पोषण
हा पोशिंदा आहे ते सुद्धा पश्चिम मार्गी लागले पाहिजेत या मताची मात्र आम्ही 100% हम्म. कारण शेतकऱ्यांच्या आत्महत्या व्हायला लागल्या, शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सुद्धा प्रश्नाला 100% न्याय मिळालाच पाहिजे या मताचे आम्ही ठाम आहेत आणि आमची भूमिका सुद्धा आहे की हे योग्य आहे. परंतु मराठा समाजाचा विषय मात्र आजचा नाही. खूप पैसे आणतात या आरक्षणासाठी अनेक बलिदान आमचे या मराठा तारखेला अंतरवली आणि आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही माघारी येणार यावरती आम्ही मराठा समाज. अगदी. मात्र मनोजजी, जर कोणी आपल्या गाड्या अडवल्या किंवा ट्रॅक्टर अडवले तर त्या विरोधामध्ये पुन्हा एकदा फडणवीसांच्या घरासमोर आंदोलन करू असा इशारा सुद्धा तुम्ही दिलेला आहे. नाही मग आता आम्ही काय करणार, त्याशिवाय काय करणार, कारण त्यांचे पोलीस आहे आणि आमचे वाहन आम्ही स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी घेऊन जातो. आमचं दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या वस्तू ज्या गरजा आहेत त्या आम्हाला जेवायसाठी पाहिजे, अन्नधान्य त्याच्यामध्ये, कपडे त्याच्यामध्ये, आतून बांधायचे कपडे त्याच्यामध्ये, काही सामान काही साहित्य, त्याच्यात दगडण काठ्या घेऊन नाही ना चाललो आम्ही, त्याच्यात दगडण काठ्या घेऊन चाललो का तुम्ही कसे नोटिसा देऊ शकता आणि कसं खायचं कसं खायचं इतकं सर्व तुम्ही व्यवस्था करणार का आमची राहायची खायची प्यायची, मग आमची व्यवस्था करणार का सगळी? तर नाही, तर मग आम्ही आमच्या वस्तू घेऊन आमच्याच वाहनात यायला तर त्याला तुम्ही नोटिसा द्या आणि तुम्ही जप्त करणार म्हणणार वाहन. तर बरं जप्त कसं करतात तुम्ही बघतो आम्ही. कोण आलो मराठ्यांना विनंती, अजिबात कोणी घाबरायचं काही कारण नाही, अजिबात घाबरण्याचं कारण नाही. आपलं वाहन आहे, आपल्या वस्तूत आपल्या लेकरांचं आयुष्य खराब व्हायला लागले. त्या केसेला आणि त्या नोटिसेला जर तुम्ही घेणार तर तुमच्या पोराचं वाटलं होणार. काय होत नाही ते केसेस न कोणीही मागे सरकायचं नाही, तुमचं कोणी वाहन अडवणार नाही, काय नाही. जर अडवलं तर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या दारात येऊन बसू, सगळे नागपूरच्या पण आणि मुंबईच्या पण लाखांना जाऊन बसू.